नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची कादंबरी ऑब्जेक्शन ओव्हररोल्ड. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी ह्या कादंबरीचा भाग माझ्या चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, सुरू करूयात. अभय बापट लिखित ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड भाग पहिला. आपल्या ऑफिसचं दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. कुक्कुटपाल कंपनीचा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली आहे. एका दमात त्यांनी सांगून टाकलं. सुकृत हा अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता. पटवर्धनच्या ऑफिसचा किरकोळ कार्यभार तो सांभाळायचा, म्हणजे कायद्याच्या पुस्तकातला एखादा संदर्भ काढून देणं, लहान सहान प्रकरणी कोर्टात जाऊन पुढच्या तारखा घेणं, ॲफिडेव्हिट करणं वगैरे वगैरे. त्याला पाणिनी पटवर्धन लहान मोठ्या प्रकरणात स्वतंत्रपणे वकील म्हणून काम करायची संधी देत असे. आत्ता आग लागल्यासारखा आत येऊन धावत सांगत असलेल्या प्रकरणात ज्या अशिलाच्या गाडीला धडक बसल्याचं तो पाणिनीला सांगत होता, त्याची वकिली सुकृतनं स्वतंत्रपणे घेतलेली दिसत होती. त्याला पाणिनीने विचारलं, अरे तुझा हा अशिल कोण आहे आणि नेमकं झालंय काय? अर्चिस भानू हा आपला अशिल आहे. तो आणि त्याची बायको त्यांच्या गाडीनं जात होते. कुक्कुटपाल कंपनीचा ट्रक अचानक थांबला, काहीही सिग्नल न देता. आपल्या अशिलाची गाडी ट्रकच्या मागे घुसली आणि मोठं नुकसान झालंय त्याचं. गाडीत हा अर्चिस भानू एकटाच होता? नाही, त्याची बायको सारा पण होती. पटवर्धन हसला आणि म्हणाला, आणि ट्रकचा ड्रायव्हर आता असं म्हणत असेल की त्यांनी व्यवस्थित सिग्नल दिला होता ट्रक थांबत असल्याचा. त्यांनी आरशातनं त्या गाडीला जवळ येताना पाहिलं होतं. गाडी चालवणारा शेजारी बसलेल्या बाईशी बोलण्यात एवढा गुंतला होता की त्याचं सिग्नलकडे लक्षच गेलं नाही. ट्रकवाला आणखीन हे सुद्धा सांगेल की त्यांनी हॉर्न जोरजोरात वाजवून गाडीवाल्याचं लक्ष वेधलं. ट्रकचे मागचे लाल दिवेसुद्धा उघडझाप केले, पण उपयोग काही झाला नाही. अगदी असंच झालं हो, सुकृत म्हणाला. त्यानंतर ना ट्रक ड्रायव्हर खाली उतरला, अर्चिस भानू त्याच्या गाडीतनं खाली उतरला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पण खरी मजा पुढेच घडली. अर्चिस भानूनं त्याच्या वहीत ट्रकवर लिहिलेलं नाव टिपून घेतलं, कुक्कुटपाल कंपनी. तोपर्यंत ट्रकवाला काही बोलला नाही. पण भानूनं नंतर ट्रकचा नंबर टिपून घेतल्याबरोबर ट्रक ड्रायव्हरनी त्याच्या हातातली वही आणि पेन खेचून घेतलं, आपल्या खिशात टाकलं आणि ट्रकमध्ये बसून निघून गेला. नाही, कोणाला काही शारीरिक इजा झाली आहे का? अर्चिस भानूला मानसिक धक्का बसलाय, डोक्याला जरा लागलाय. कुक्कुटपाल कंपनीचा काही फोन नंबर वगैरे? नाही ना, कुठलाही तपशील नाही. ठीक आहे, आपण कनकला सांगू त्या कंपनीची माहिती काढायला. एवढा मोठा ट्रक कुठून निघाला, कुठे गेला हे शोधणं फार अवघड नाही आहे. त्यात कोंबड्या भरलेल्या होत्या, म्हणजे तो कुठे गेला असेल याचा अंदाजही येऊ शकतो. आपल्याला बहुधा या प्रकरणात यश मिळायची शक्यता वाटत नाही. अरे, वकिली करणाऱ्यानं कधी निराश होऊन चालत नाही. एखादा तरी आशेचा किरण दिसत असेल ना, तरी त्या दृष्टीनं हालचाल करायची, असं करायला लागतं. पण त्यासाठी तपास करून घ्यावा लागेल बाहेरच्या एजन्सीकडनं. म्हणजे खर्चाचा प्रश्न आला आणि त्यासाठी तुमची परवानगी. दिली परवानगी तुला? पाणिनी त्याला अर्धवट तोडत म्हणाला. सुकृत तिथून निघून गेल्यानंतर थोड्या वेळात फोन वाजला. सौम्यानं तो उचलला. ऑपरेटर विचारतीये की अमर्त्य दक्ष ध्रुव या वकिलांच्या फर्ममधनं मिस्टर अमर्त्य यांना तुमच्याशी बोलायचं आहे. ते लाईनवर आहेत, फोन जोडून देऊ का? सौम्यानी पाणिनीला विचारलं. त्यांनी मानेनं हो म्हटलं. सौम्यानं त्याच्याकडे फोन दिल्यानंतर अमर्त्याचा आवाज आला. त्यांनी थेट विषयालाच हात घातला. तुम्ही अर्चिस भानू याला गाडीच्या अपघाताच्या प्रकरणात वकील म्हणून राहतोय असं कळलं. तुमच्या अशिलाला तडजोड म्हणून किती रक्कम अपेक्षित आहे? तुमचा अशिल किती देऊ शकतो?
पाणिनींनी प्रतिप्रश्न टाकला. सर्व प्रकारच्या तक्रारी मागे घेणार असेल तर आम्ही जास्तीत जास्त 5,000 रक्कम देऊ. तुम्ही कुक्कुटपाल कंपनीचे वकील आहात? हो. मी माझ्या आशिलाशी बोलतो आणि कळवतो. जरा लवकर कळवा, आमच्या आशिलांना पटकन संपवून टाकायचा आहे विषय. काय विषय तसा किरकोळ आहे. अमर्त्य म्हणाला. त्यांनी फोन ठेवल्यावर पाणिनी सौम्याला म्हणाला, घटना पटापटा घडायला लागल्या आहेत. सुकृतला बोलवून घ्या. सुकृत आत आला. सुकृत, तुझ्यासमोर आर्चिस भानू बसलाय अजून का गेला? आहे की बसलाय अजून. त्याला विचार, गाडीच्या भरपाईपोटी त्याला किती रक्कम अपेक्षित आहे? त्याचं म्हणणं आहे 4,000पर्यंत नुकसान झालं आहे, तेवढं मिळालं तरी बास. आणि मिसेस भानूला जो मानसिक धक्का बसला आहे त्याबद्दल काय? त्याचा विचार करता तिला सर्व मिळून 8,000 अपेक्षित आहेत. 12,000 सगळं काही मिटवतील? प्रश्नच नाही हो, 8,000 सुद्धा मिटवतील. नाही, जा विचारून ये त्यांना 8,000 नक्की ना म्हणून. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी ऑपरेटरला अमर्त्याला फोन लावायला सांगितला. तो फोनवर आल्यावर पाणिनी म्हणाला, हे बघा, मला वाटलं होतं त्यापेक्षा परिस्थिती जरा गंभीर आहे. मिसेस भानूला मानसिक धक्का बसला आहे आणि किती हवेत त्यांना. अमर्त्यानं मुद्द्याला हात घातला. याशिवाय झालेली चोरी, आशिलाचा अपमान. पाणिनीनं आपलं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न केला. रक्कम सांगा हो. 40,000. पाणिनी म्हणाला. काय? अमर्त्य किंचाळला नाही तर घोड्यासारखा खिंकाळला. मी स्पष्ट बोललो आहे, तुम्हीही नीट ऐकलं आहे. यापुढे माझ्याकडे माझे आशील बसलेले असताना मला त्रास देऊ नका. पाणिनीनं एवढं बोलून फोन ठेवून दिला. फोनवरचे संवाद ऐकून सुकृतचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. काय डोक्यात काय आहे तुमच्या सर? घड्याळ लावून 5 मिनटं मोजर आहे तू. मला पुन्हा त्याचा फोन येतो का नाही बघ. तो त्याच्या आशिलाशी बोलून आपल्याला पुन्हा नवीन प्रस्ताव देणार. नाही, पण ह्या वकिलांना कळलं कसं की आपण त्यांचं प्रकरण हाताळतोय म्हणून? अरे, त्यांनी कदाचित त्या भानूला फोन केला असेल. मला तरी काय माहिती त्यांच्या माहितीचा स्रोत काय आहे. तेवढ्यात फोन वाजला. पाणिनींनी सुकृतला घड्याळ दाखवलं. बरोबर 3:30 मिनटं झालेली होती. हे बघा, मी माझ्या आशिलाशी बोललो. त्यांचं मत आहे की तुमची मागणी पूर्णपणे अवाजवी आणि विचारात न घेण्याजोगी आहे, अमर्त्य म्हणाला. मग पाणिनी उत्साहानं म्हणाला, अरे वा, हे छानच झालं की. आता आम्ही सरळ कोर्टात दावा लावू नुकसान भरपाईसाठी आणि बघू न्यायाधीश किती मंजूर करतात ते. नाही, तसं नाही. माझे आशील 20,000 सगळं मिटवायला तयार आहे, घाईघाईत अमर्त्य म्हणाला. हे बघा, फालतूपणा बाद झाला. ऐका, मी जबाबदारी घेतो वैयक्तिक आणि आणखीन 4,000 वाढवून देतो. 24,000 सगळं मिटवा. अहो, मिसेस भानूला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे आणि तुम्ही सांगताय तो आकडा म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. पाणिनीने आणखीन ताणून धरलं. अमर्त्य विचारात पडला. हे बघा, मी सगळे प्रयत्न केले, तुटेल एवढं नका हो ताणू. अमर्त्य, मी आता शेवटचं सांगतो. पुढच्या 1 तासात तुमच्या आशिलानं 32,000 आणून दिले तर आम्ही सगळ्या तक्रारी मागे घेऊ. थांबा, पटवर्धन थांबा, फोन चालू ठेवा. अमर्त्य म्हणाला. पाणिनीला तो दुसऱ्या फोनवर बोलत असल्याचे आवाज येत होते पण शब्द कळत नव्हते. मिस्टर पटवर्धन, सर्व काही जमलं आहे आता. माझा माणूस तुमच्या ऑफिसात पुढच्या काही मिनिटात 32,000चा चेक घेऊन येईल. दोन्ही बाजूचे पक्ष करार करतील नोटरीसमोर की 32,000 स्वीकारून भानू सर्व तक्रारी मागे घेत आहे. अमर्त्य म्हणाला आणि फोन ठेवला. इथे सुकृतच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. बापरे, तुम्ही एवढं कसं काय ताणू शकला सर? मी तर 8,000 मिटवून टाकला असतो. अहो, त्या 3.5 मिनिटाच्या काळात मी मरायचा बाकी होतो. सुकृत, बस जरा 2 मिनटं बस. थोडा वेळ शांतपणे विचार करू आपण. या कुक्कुटपाल कंपनीनं या पद्धतीची तडजोड का केली असेल? खास करून ज्या कालावधीत हे घडलं त्यात तोच कालावधी का निवडला असेल त्यांनी तडजोड करायला? ट्रक ड्रायव्हरनं बळजबरी करून भानूची वही आणि पेन हिसकावलं. अपघातात त्याची चूक होती असं सिद्ध झालं तर म्हणून ते कोर्टात जायला घाबरत असतील. पाणिनींनी मानेनं नकार दिला. माझं म्हणणं असं आहे की अपघात आधी झाला पण सकाळी 10 वाजल्यानंतर सर्व हालचालींना सुरुवात झाली. याचं कारण एक तर कंपनीचे सगळे एक्झिक्युटिव्ज हे ऑफिसमध्ये 10 वाजता येतात. त्यांना अपघाताचा अहवाल गेल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली असावी आणि काहीही झालं तरी त्यांना हे प्रकरण मिटवायचंच असावं. दुसरं म्हणजे बँकासुद्धा 10 वाजता उघडतात, त्यामुळे आर्थिक व्यवहारसुद्धा 10 नंतरच होणार. सौम्या, कनकला फोन करून कुक्कुटपाल कंपनीची सगळी माहिती काढायला सांग. खास करून त्या ट्रकचा नंबर शोधायला सांग त्याला. माझ्या मते ट्रकचा नंबर या प्रकरणात मोठी भूमिका बजावणार आहे.
सुकृत काहीतरी बोलायला गेला, पण पाणिनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तो थांबला. अरे सुकृत, त्या भागातलं कुठलं तरी एक प्रकरण आपल्याकडे एवढ्यात आलं होतं ना रे? कारण कुक्कुटपाल हे नाव परिचित वाटतंय. अहो, त्या मिसेस राजेनं आपल्याला पत्र लिहिलं होतं ना. तिची मिळकत त्या भागात होती, जवळजवळ 80 एकर जमीन. पालेकर नावाच्या एका माणसाशी तिने करार केला होता ती जागा विकायचा. जी काही किंमत ठरली होती ती त्यांनी काही दिली नाही, आणि त्याने अशी भूमिका घेतली की मिसेस राजेनं काही गोष्टी पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे आता ती मिळकत मी माझ्याकडेच ठेवणार. उलट पक्षी त्यावर कर वगैरे खर्च मला करायला लागला आहे. नाही, त्या राजेबाईंनी नंतर दावा नाही लावला त्याच्यावर. त्या बाई आता 65 वर्षाच्या आहेत, विधवा आहेत. त्या सध्या एका इस्पितळात उपचार घेत आहेत. पाय मोडला आहे त्यांचा. त्यांना रस नाही आणि पैसासुद्धा नाही त्यांच्याकडे हे सगळं करायला. सुकृत, त्या राजेबाईंना संपर्क कर आणि सांग की कोणाशी कसलाही करार करू नका. कुणी काही बोललं तर आम्हाला संपर्क करा. तिला आपण इस्पितळातल्या खास खोलीत हलवू आणि शहरातल्या उत्कृष्ट डॉक्टरांशी बोलून चांगले उपचार करू. आणि तो खर्च तिला करायची गरज नाही असं सांग तिला. मग कोणी करायचा खर्च तिचा? सध्या आपण, आणि नंतर तो. हे बघ, ती सोडून कोणाकडून तरी आपण वसूल करू, पाणिनी म्हणाला. कनक ओजस पटवर्धनच्या ऑफिसमध्ये आला. आज जरा तो निवांतच वाटत होता. आशिलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर पटवर्धन समोर खास त्याच्या पद्धतीनं बसला. आपले दोन्ही पाय गुडघ्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेवून आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर टेकवून. पाणिनी, आज अचानक तुला कुक्कुटपाल कंपनीमध्ये कसा काय रस निर्माण झाला? काय, मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक. पाणिनीने गुगले टाकला. त्या दोघात कायमच असं वाकयुद्ध चालायचं. ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूची कंपनी वाटते मला. मध्येच ती जिवंत होते, मध्येच गायब होते. म्हणजे? पाणिनीने गोंधळून विचारलं. म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात नसते. कधीतरी काहीतरी प्रसंगात ती एकदम चर्चेत येते. आत्ताच त्यांनी टेकडी उताराला एक मोठी जागा घेतली आहे. कशासाठी घेतली? कुक्कुटपालन म्हणून एक कुरणच घेतलंय. हा, पण त्याच ठिकाणी का? कंपनीच्या एका विक्रेत्याच्या मतानुसार त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आणि सूर्यप्रकाश अगदी बरोबर आहे, म्हणजे कुक्कुटपालनाच्या दृष्टीनं योग्य आहे. या विक्रेत्याचा साहेब कोण आहे, म्हणजे मुख्य? पद्मनाभ पुंड नावाचा माणूस आहे. 2291 चापोली इथे तो राहतो. लग्न झालंय. बायकोचं नाव दिव्या. आणखीन कोणी विक्रेता आहे? आहे ना, सम्यक गर्ग नावाचा आहे. कोनशिला हॉटेलच्या खोली नंबर 618 मध्ये राहतो असं कळलं, पण माझ्या माणसांना अजून तो सापडला नाहीये. बरं, मग या पद्मनाभ पुंडचं काय? त्याला थेट भेटलो नाही, पण माहिती मिळाली आहे त्यानुसार तो साधारण 45 वयाचा ढेरपोट्या गृहस्थ आहे. केस तपकिरी आहेत. डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरून मन मोकळा वाटतो. हे सगळे लोक ज्याच्या हाताखाली काम करतात ना, तो मला हवा आहे. तो सापडणं अवघड आहे. कशावरनं तुला असं वाटतंय? बारीक सारीक बऱ्याच गोष्टींवरनं. पद्मनाभ पुंडनं एक व्यवहार जमवला. त्यात मोठी रक्कम रोख स्वरूपात द्यायची होती. ज्याच्याशी व्यवहार जमवला त्याला घेऊन पद्मनाभ पुंड बँकेत गेला. सही केलेला एक कोरा चेक त्यांनी बाहेर काढला आणि कॅशियरकडे दिला. त्यांनी सही बघितली आणि तो गेला मॅनेजरकडे. त्यांनी कोणाला तरी फोन लावला. जो माणूस पद्मनाभ पुंड बरोबर आला होता तो म्हणाला की चेकवर सही करणाऱ्या माणसाचं आडनाव प्रजापती होतं. पाणिनी, मला सांग, या आडनावावरनं किंवा नावावरनं तुला काही आठवतंय? नाही, काही नाही, पण मला हवा असलेला माणूस हाच असावा. त्याच्याकडे काय काम आहे तुझं? त्याला 80 एकर जागा विकायची आहे, कुक्कुटपालनासाठीची जागा. काय हेतू आहे या तुझा, मला नाही समजलं. तुला तपास करताना काही जाणवलं नाही का? खास असं नाही, तुला काय जाणवलंय? अरे, धरण क्षेत्रातली जमीन. हे बघ, मला त्या राजेबाईला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला हा प्रजापती हवा आहे.
हाच माणूस आहे जो बरोबर 10 वाजता त्याच्या ऑफिसला आल्यावर कंपनीच्या ट्रकच्या अपघाताची माहिती कळल्यावर त्यांनी आपल्या वकिलांना फोन केला असेल आणि भानूचं प्रकरण कोणत्याही किमतीत मिटवा असं सांगितलं असेल. मग ट्रकच्या नंबरवरनं तुला नाही का ते मिळवता येणार? त्या ट्रक ड्रायव्हरनी माझ्या आशिलानं ज्या वहीत नंबर टिपून घेतला होता ना, ती वही हिसकावून घेतली आहे. भानूला त्यांनी वही परत दिली, पण ज्या ट्रकचा नंबर लिहिला होता ना, ते पान फाडून घेतलं होतं. मला अजून काम सुरू करून 24 तास पण झाले नाहीत. अरे म्होरक्या कोण आहे हे शोधायला वेळ लागणार ना, सोमवारपर्यंत वेळ दे. हे बघ, सोमवार म्हणजे फार उशीर होईल. मी तू दिलेल्या पत्त्यावर त्या दिव्या पुंडला भेटून येतो. सौम्या, तू तासभर इथेच थांब. मी ही एक संधी साधून बघतो, त्या दिव्या पुंडला जाऊन भेटतो. पद्मनाभ पुंडला भेटायचं आहे. पाणिनी पटवर्धन दारावरच्या रखवालदाराला म्हणाला. काय तुमचं नाव काय? मी पटवर्धन. तुम्ही येणार होते हे त्यांना माहिती होतं का? नाही. मग थांबा, विचारतो मी. तो उठून फोनपर्यंत पोहोचला आणि अगदी हळू आवाजात काहीतरी बोलला फोनमध्ये तोंड घालून. काय बोलला हे कळायला पाणिनीला काही मार्ग नव्हता. हे बघा, पद्मनाभ घरी नाहीत आत्ता आणि रात्री उशिरा येतील घरी. बायको असेल ना त्यांची घरी. काही हरकत नाही, मी तिला भेटतो. सहज बोलल्यासारखा पाणिनी म्हणाला. रखवालदार पुन्हा फोनमध्ये तोंड घालून बोलला आणि पाणिनीला म्हणाला, पण त्यांच्या लक्षात येत नाही तुम्ही कोण आहे, तुमची ओळख आहे का? त्यांना सांग मी कुक्कुटपाल कंपनीबद्दल बोलायला आलो आहे. पाणिनी म्हणाला. रखवालदारानं तो निरोप दिला. तुम्हाला बोलवले, वर जा, 14B मध्ये जा. पाणिनी वर पोचला. बेल वाजवली. एका स्त्रीनं दार उघडलं. ती 30च्या आसपास वय असलेली होती. तिचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. तुम्हाला कुक्कुटपाल कंपनीबद्दल बोलायचं होतं ना? ती दारातनंच म्हणाली. माझा नवरा नाही आहे घरी, विषय काय आहे? पाणिनीने बाहेरच्या लॉबीकडे नजर टाकली. आपण लॉबीमध्ये चालत चालत बोलूयात, ती म्हणाली. ठीक आहे. पाणिनी हे म्हणाला, पण पुन्हा तिचा विचार बदलला आणि ती म्हणाली, आत या, बसा. खुर्चीकडे निर्देश करून ती त्याला बसा म्हणाली. पाणिनीने आपलं व्हिजिटिंग कार्ड काढलं, तिला दिलं. तिने कार्डावरनं नजर फिरवली आणि पुन्हा पाणिनीकडे बघितलं. ओह, पाणिनी पटवर्धन, मी बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. मला वाटतं तुम्ही खुनाची प्रकरणं हाताळता. नाही, मी सगळ्या प्रकारची प्रकरणं हाताळतो, पण खुनाची प्रकरणं माझ्याकडे जास्त येतात. कुक्कुटपाल कंपनीमध्ये तुम्हाला काय रस आहे? माझ्या एका आशिलाला पैसे हवेत. पाणिनी कोड्यात बोलला. पैसे काय होते, सगळ्यांनाच हवे असतात नाही का? नाही, हवे असतात सगळ्यांना, पण माझ्या या आशिलाला त्याची गरज आहे आणि मी ते त्याला मिळवून देणार आहे. तुमचा मोठेपणा दिसतो यात. पण ह्यात माझ्या नवऱ्याचा काय संबंध आहे? तो ज्या व्यवसायाशी संबंधित आहे, म्हणजे पोल्ट्रीच्या, त्याच्याशी याचा संबंध आहे. थोडं जास्त स्पष्ट कराल? माझ्या आशिलाचं नाव आहे आरक्ता राजे. काही लक्षात येतंय? पाणिनीने तिच्याकडे निरखून बघत विचारलं. नाही हो, काही संदर्भ लागत नाही मला. मला ना खरं म्हणजे नवऱ्याच्या धंद्यातलं काही माहिती नसतं. मी तुमच्या नवऱ्याला अत्यंत तातडीनं भेटू इच्छितो. कसा संपर्क करू मला सांगा. नाही, पुढच्या आठवड्यातच भेटू शकतात ते. तुम्ही करू शकाल त्यांच्याशी तातडीनं संपर्क? नाही, तातडीने नाही करता येणार. मग जेव्हा संपर्क होईल तेव्हा त्यांना माझा निरोप द्या की माझं नाक अत्यंत तीक्ष्ण आहे आणि मला जो वास येतोय तो वास कोंबड्यांचा नाही आहे. विचित्रच निरोप आहे हा. तुमच्या नवऱ्याला कळेल ते. हे पण सांगा की वेळ आली तर माझी आशील राजे ही तिच्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता 4 चौघात करायला मागे पुढे बघणार नाही. मी तिला तसा सल्ला देऊ शकतो, पण तिने तसं न करणं हे तुमच्या नवऱ्याच्या हिताचं आहे. सांगेन मी तसंच. हा निरोप त्यांना मिळेल याची दक्षता घ्याल ना तुम्ही? मिस्टर पटवर्धन, माझ्या चेहऱ्यावर जे भाव आहे त्यावरून माझा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू नका. मी जास्तीत जास्त शांत आणि सभ्य चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केलाय एवढंच सांगते. पाणिनीच्या आग्रही भूमिकेला कंटाळून दिव्या म्हणाली. अनेकांचे चेहरे वाचायची मला सवय झाली आहे मिस दिव्या. तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमचा चेहरा सभ्य ठेवायचा प्रयत्न करताय, पण प्रत्यक्षात तुम्हाला माझा राग आलाय असं जर तुम्हाला सुचवायचं असेल तर ते तसं नाही आहे.
तुम्ही थोड्या वेळापूर्वी खूप रडलाय असा माझा अंदाज आहे. अचानक दिव्यामध्ये फरक पडला. मिस्टर पटवर्धन, मला तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे. मला तुमची मदत हवी आहे. तेवढ्यात फोनचा कर्कश आवाज आला. तिच्या कपाळावरच्या आठ्या बघून पटवर्धन एकदम बोलून गेला. बहुतेक तुमच्या नवऱ्याचा फोन आहे. ती मोठ्या पेचात पडली. फोन घ्यावा का नाही. घेतला आणि फोन नवऱ्याचाच असला तर पटवर्धन समोर बोलायचं कसं. शेवटी तिने निर्णय घेतला आणि फोन उचलला. बोला. शक्य तेवढा गोड आवाज काढत ती म्हणाली. कोण? नाही हो, मला नाही माहिती. नाही माहिती तो. बरं. अरे बापरे, कशाला? नाही सांग त्याला माझा नवरा संध्याकाळी उशिरापर्यंत येणार नाही आहे म्हणून. माहिती आहे त्याला? बरं. तिने फोन ठेवला. तारकर म्हणून कोणीतरी आहे, त्याला यायचं आहे. मी अजिबात दार उघडणार नाही. तिने पटवर्धनला सांगून टाकलं. तारकर हा पोलीस अधिकारी आहे. तो मुख्यत्वे खुनाशी संबंधित प्रकरणं हाताळतो, लहान सहान गुन्ह्यांची नाही. ज्या अर्थी तो यात पडलाय त्या अर्थी तुमचा खुनाशी काही संबंध आहे का हे तपासून बघा आणि असेल तर मला आत्ताच सांगा. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. ज्याचा खून झालाय असा कोणी तुमच्या माहितीत आहे? अरे देवा, कोणीच नाही होतं सर. तो सोडला. आणि ती एकदम थांबली बोलता बोलता. तो सोडला म्हणजे? तुमचा नवरा असं तर तुम्हाला म्हणायचं नव्हतं? अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या तोंडात तुमचे विचार का घालताय? हे बघा, आपल्याला असे वाद घालायला वेळ नाहीये. तारकर कुठल्याही क्षणी दारातनं आत येईल. त्यांनी मला इथे बघितलं तर तुम्ही अडचणीत याल. मागचं दार आहे बाहेर जायला? नाही. तिने त्रोटकपणे उत्तर दिलं. बरं, कांदे आहेत का घरात? पाणीने तिला विचारलं. कांदे? त्याचा काय संबंध? मी तुमच्या किचनमध्ये लपून बसणार आहे. तारकर आला तरी त्याला सांगू नका. तुमच्या घरी असलेले कांदे बाहेर काढा आणि ते सुरीनं चिरायला सुरुवात करा. तारकर आला की दार उघडताना त्याला तुमच्या हातात सुरी आणि कांदा दिसला पाहिजे. म्हणजे डोळे का सुजले आणि रडल्यासारखे का वाटतायत याचा वेगळा खुलासा द्यायची गरज भासणार नाही. तेवढ्यात बेल वाजलीच. पाणीने तिला आत ढकललं. बळजबरीनं तिच्या हातात कांद्याचे तुकडे आणि सुरी दिली आणि म्हणाला, जा दार उघड. पुन्हा बेल वाजली. जा पटकन, पण मी आत आहे हे त्याला बोलू नको. पाणीने आतमध्ये जाऊन एक स्टूल घेऊन बसला. श्रोते हो, हा होता ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड या अभय बापट लिखित कादंबरीचा भाग पहिला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.